व्हॉट इज द ऍव्हरेज? तुम्हाला ऍव्हरेज शोधायचंय. कोणाचं? कॉन्झिगेटिव्ह नंबर्स 100 to 400 ऍडेड टुगेदर. कॉन्झिगेटिव्ह नंबर म्हणजे काय? क्रमवार संख्या. आता कॉन्झिगेटिव्ह नंबर काय असतात बघा अगोदर. 101, 102, 103, 104, 105 हे कॉन्झिगेटिव्ह नंबर आहेत. यांना कॉन्झिगेटिव्ह नंबर म्हणतो, क्रमवार संख्या. आणि यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन. आणि हे कुठपर्यंत घ्यायचे तुम्हाला? 400. यांची ऍडिशन करायची, या सगळ्यांची. आणि ऍडिशन केल्यावर याचा अर्थ तुम्हाला ऍव्हरेज शोधायचंय. तर 101 to 400 नंबर्स किती होतात टोटल सांगा बरं मला. फक्त नंबर्स विचारलंय मी. 101 to 400 विदिशा, टोटल कॉन्झिगेटिव्ह नंबर किती होतात? 101 ला पकडावं लागेल. 101 ला पकडावं लागेल अजिंक्य पाटील. अरे 101 ला पकडावं लागेल ना. 400 होतील. पूर्वीराख, व्हेरी गुड. तुम्ही मायनस करताय डायरेक्ट. मायनस नाही करायचं अजिंक्य. 101 त्यामध्ये घ्यावा लागेल. पण या सगळ्यांची काय करायची? सम करायची. 400 पर्यंत आलेल्या समला कशाने डिवाइड करायचं? 101 to 400 म्हटलंय. 400 होतील का 300 होतील? विचार करा बरं. अरे 1 to 1 400 किती होतात? 400 नंबर्स होतात. आता 101 to 400 किती होतील? बघा. 100 to 200 किती झालेत? 100. 200 to 300 किती झालेत? 200. 200, 300 to 400 किती झालेत? 300 होतील ना. बरोबर आहे का? किती होतील सांगा बरं मला अजिंक्य पाटील. किती होतील टोटल नंबर्स? 300 होतील ना. मग तुम्ही कसं काय लिहिलं 400? जरा विचार करा, गडबड करू नका. टोटल नंबर्स होतील 300. आलेल्या समला डिवाइड कशाने करणार? डिवाइड बाय 300. पण हे सगळं करत बसायची गरज नाही. काय करायचं? असं जर गणित आलं तर 101 आणि 400 दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन होईल 501. 501 ला डिवाइड करा 2 ने. तुम्हाला आन्सर मिळेल 250.5. हा कॉन्सेप्ट मी सांगितला वर. गणित काय आहे ते सांगितलं. आणि याची ही ट्रिक आहे. असं जर गणित आलं तर या प्रकारे यांचं ऍव्हरेज होईल. याच्या समचं ऍव्हरेज आपल्याला मिळेल 250.5. फाइंड द एरिया ऑफ द फॉलोइंग फिगर. तुम्हाला एक खाली फिगर दिलेली, त्या फिगरचा तुम्हाला एरिया शोधायचा. अगोदर तुम्हाला यामध्ये फिगर आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. फिगर कोणकोणत्या फिगर आहेत तर फिगर बघा. कोणकोणत्या फिगर तयार होत आहे जरा चेक करा. किती फिगर तयार झाल्या? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. टोटल 3 फिगर तयार झाल्या बघा या ठिकाणी. आणि प्रत्येक फिगरचा आपण एरिया शोधायचा. आता फर्स्ट फिगरचा आपण एरिया शोधूया. फर्स्ट फिगर त्याचे 3 पार्ट आहेत. फर्स्ट फिगर एरिया, त्याची लेंथ आहे 3 सेंटीमीटर आणि त्या फिगरची ब्रीड्थ आहे 4 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर इंटू 4 सेंटीमीटर किती होतात? 12 cm स्क्वेअर. 12 स्क्वेअर सेंटीमीटर फर्स्ट फिगर. आता सेकंड फिगरचा एरिया शोधू आपण. आता सेकंड फिगर
सेकंड फिगर. ओके. आता सेकंड फिगर बघा. सेकंड फिगरची ही बाजू 2 सेंटीमीटर आहे, ही 4 सेंटीमीटर, खाली 4 आहे तर वर पण 4 होणार. ही 2 आणि हा 1 सेंटीमीटर. तुम्ही म्हणाल असं का घेतलं? या 7 सेंटीमीटरला आपण त्याचे वेगवेगळे भाग केले. 7 सेंटीमीटरचे भाग कसे केले? खाली जर 4 सेंटीमीटर आहे, इकडे 4 सेंटीमीटर आहे, इथे 2 सेंटीमीटर आहे, इथे वर पण 2 सेंटीमीटर होणार, इथे 1 आहे, इथे पण होणार. 4 2 6 अँड 1 7 सेंटीमीटर. तर मला सांगा सेकंड फिगर मध्ये 2 सेंटीमीटर खाली, इकडे 2 सेंटीमीटर, बाजूला पण 2 2 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड फिगरचा एरिया मिळाला आपल्याला 4 cm स्क्वेअर. आता थर्ड फिगर बघा. थर्ड फिगरचा एरिया. आता थर्ड फिगर मध्ये सगळ्या फिगरची बाजू 1 सेंटीमीटर आहे. ही जी फिगर दिसते थर्ड फिगर, त्या थर्ड फिगरच्या चारी बाजू 1 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर दॅट इज 1 cm स्क्वेअर. आणि या फिगरचा टोटल एरिया जर शोधायचा, तिघांची ऍडिशन करा. 12 4 आणि 1 किती झाले? 17 क्युबिक स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन 4 करेक्ट आन्सर. बघा, मॅथमॅटिक्सचा एक कॉन्सेप्ट आहे. बोर्डमास हा जो मॅथमॅटिक्सचा जो कन्सेप्ट आहे तो सगळ्या ठिकाणी वापर होतोय. आता यामध्ये सगळ्यात अगोदर करावं लागेल आपल्याला डिव्हिजन. नंबर 1 डिव्हिजन, नंबर 2 मल्टिप्लिकेशन आणि फायनली ऍडिशन. तर सगळ्यात अगोदर आपण आता डिव्हिजन करूया. आता डिव्हिजन करत असताना मध्ये जर डिव्हिजनचं साइन असेल तर ते साइन होतंय मल्टिप्लाय. 5/3 इंटू म्हणायचं. इंटू म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचं साइन घेतल्यावर सेकंड जो फ्रॅक्शन असतो त्यातला डिनॉमिनेटर वर जातो, न्यूमिरेटर खाली येतो. हे चेंजेस होतात डिव्हिजन मध्ये. ओके. नंतर मल्टिप्लिकेशनचं साइन आहे तसं घ्या. 2/3 प्लस एक एक स्टेप सॉल्व्ह करायची. आता आपण सगळ्यात अगोदर सॉल्व्ह करतोय डिव्हिजन घेतले आपण. डिव्हिजनच्या वेळी काय करतो लक्षात आलं? मल्टिप्लायचं साइन घेतो आणि डिनॉमिनेटर वर जातो, न्यूमिरेटर खाली येतो. आता 2 1/3 हा मिक्स फ्रॅक्शन आहे. याचं कन्व्हर्जन आपण इम्प्रॉपर मध्ये करूया. 3 इंटू 2 6 प्लस 1 किती झाले? 7/3. आता काय करायचं पुढे? मल्टिप्लिकेशन करायचं. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. आता मल्टिप्लिकेशन करा चला. 2 इंटू 5 10, 10 इंटू 3 30. ओके. येथे मी 30 घेतोय. 3 इंटू 3 9, 9 इंटू 10 90 आणि येथे पुढे प्लस 7/3. आता काय करायचं? 30/90चं सिम्प्लिफिकेशन करता येतं आपल्याला. 30/90चं सिम्प्लिफिकेशन करा. 7/3 आहे तसा ठेवा. 30 आणि 90चं रिड्युसिंग सिम्प्लिफिकेशन होतंय मुलांनो 1/3. होतंय का? 30 आणि 90ला डिवाइड होणारा ग्रेटेस्ट हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 30. दोघांचं सिम्प्लिफिकेशन केलं ते मिळालं आपल्याला 1/3. आता दोघांची ऍडिशन करा. 7/3 1/3, 7 and 1 8. 3 3 डिनॉमिनेटर जर सेम असेल तर तो आहे तसा ठेवा. काय आन्सर मिळाला आपल्याला? 8/3. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. बघा, काही नंबर्स फ्रॅक्शन मध्ये आहे आणि काही नंबर डेसिमल मध्ये आहे. कशात आहे? डेसिमल मध्ये. तर सगळ्यांचं कन्व्हर्जन आपण डेसिमल मध्ये करूया. कशाचं? सगळे फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये करा आणि बाकीचे नंबर ऑलरेडी डेसिमल मध्ये आहे ते आहे तसे ठेवा. अगोदर कन्व्हर्जन करू. 2/100
2/100 आपल्याला डेसिमल मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तो होतोय 0.02. 2 ला जर 100 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळतं आपल्याला 0.02. 2 ला जर 100 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळतं 0.02. 4 ला 1000 ने जर डिवाइड केलं तर आन्सर मिळतं 0.004. चला सगळे नंबर आपण डेसिमल मध्ये काढले आता. ओके, आता काय करायचं, या सर्वांची ऍडिशन करायची. चला 7.2, 6.0, 0.02, 0.004 यांची ऍडिशन करायची. तुम्ही म्हणाल ऍडिशन कसं काय करताय सर, तेथे ऍडिशनच दिली बघा आपल्याला, प्लस प्लस प्लस. सगळ्यांची ऍडिशन करा. आपण काय केलं, यांचं कन्वर्जन डेसिमल मध्ये करून घेतलं, कारण सगळे नंबर सेम फॉर्मॅट मध्ये पाहिजे. चला यांची ऍडिशन करा. 4, 2, 0, पॉइंट, ओके, 7, 6. इथे 2 कुठं आला, हा इथे 2 आहे, सॉरी इथे 2 आहे वर, तो घ्यायचा राहिला. इथे 2 आहे, हा 2 घेतला इथे. 4, 2, 2, 7 and 6, 13. काय मिळालं डेसिमल मध्ये आन्सर, 13.224. पण आपल्याला याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं, या नंबरला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं. तर 13 हा होल नंबर आहे, त्याला ऍज इट इज लिहिलं 13. डेसिमल नंतर 3 डिजिट आहे बघा, डेसिमल नंतर 3 डिजिट आहे, हे 3 डिजिट लिहा, 2, 2, 4. आणि 3 डिजिट म्हणजे एका बरोबर 3 झिरो घ्यायचे डिवाइड बाय. तुम्ही म्हणाल एका बरोबर 1000 का घेतला, डेसिमल नंतर जर 3 डिजिट असेल तर 1000 असतो, डेसिमल नंतर 2 डिजिट असेल तर 100 असतो, डेसिमल नंतर 1 डिजिट असेल तर डिवाइड बाय 10 असतो. आपल्याला आन्सर मिळालं ऑप्शन ए. ओके, 95 ला ऍज इट इज ठेवायचं, ठेवलं. झिरो किती रे या ठिकाणी, देर आर 2 झिरो. पहिला झिरो द्यायचा 5 ला, सेकंड झिरो द्यायचा 9 ला, आणि इथे ठेवायचा 95, 0.95. बोथ आर सेम. ओके, 123 डिवाइड बाय 1000. 123 ऍज इट इज ठेवला. 3 झिरो आहेत, आहे 3. फर्स्ट झिरो गिवन टू 3, सेकंड टू 2, थर्ड टू 1, and टेक डेसिमल 0.123. डिव्हिजन करत बसण्याची गरज आहे का? 0.48 याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं, फ्रॅक्शन मध्ये. तर याला डेसिमलच्या बाहेर काढा, याला म्हणायचं 48. डेसिमल नंतर जर 2 डिजिट असेल, डेसिमल नंतर जर 2 डिजिट असेल तर एका बरोबर 2 झिरो घ्यायचे. 48/100 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. अजून एक बघा, 0.004 याला तुम्हाला लिहायचं फ्रॅक्शन मध्ये. तर काय करायचं, या होल नंबर 4 ऍज इट इज लिहायचा. डेसिमल नंतर डिजिट काउंट करा, 1, 2, 3. 3 डिजिट आहे म्हणजे एका बरोबर 3 झिरो. 4/1000 हे आन्सर आपल्याला मिळालं, 4/1000.